आणि यानंतर बुलेटिनमध्ये बातम्यांचा वेगवान पद्धतीने आढावा घेऊयात महाराष्ट्र लाईव्ह मधून। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचं मुख्यमंत्री फडणवीसांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी शिर्डीत स्वागत केलंय। आज अमित शहा साईबाबांच्या दर्शनानं दौऱ्याची सुरुवात करणार आहेत। पुढे शहांच्या हस्ते विखे पाटील कारखान्याच्या विस्तारित कामाचं उद्घाटन होणार आहे। त्यानंतर शहा लोणी इथं पद्मश्री विठ्ठलराव विखे आणि पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण करणार आहेत। त्यानंतर शहा लोणी बाजारतळ इथल्या शेतकरी मेळाव्याला देखील उपस्थित राहणार आहेत। यासोबतच ते कोपरगाव इथल्या सहकार आणि शेतकरी मेळाव्याला संबोधित करणार आहेत। गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची बंद दाराआड चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे। शिर्डीतील हॉटेल सन्स अँड सँड यामध्ये चौघांची बैठक झाली। राज्यातील पावसाची स्थिती आणि अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीबाबत अमित शहा यांनी माहिती घेतली आहे। पुढील आठवड्यामध्ये होणाऱ्या नवी मुंबई विमानतळ लोकार्पण, मेट्रो 3 आणि त्याचबरोबर इतर विकास प्रकल्पांच्या संदर्भामध्ये अमित शहांकडून आढावा घेण्यात आला आहे। वनमंत्री गणेश नाईक यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना आव्हान दिलंय। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात त्यांनी भाष्य केलं। जिथे भाजप सक्षम आहे तिथे स्वबळावर लढण्याचा हट्ट धरणार असल्याचं नाईकांनी म्हटलंय। पालिकेच्या सर्व निवडणुका महायुती एकत्र लढवेल असं एकनाथ शिंदेंनी दसरा मेळाव्यामध्ये म्हटलेलं होतं। त्यावर गणेश नाईकांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे। दरम्यान नाईकांच्या वक्तव्यावरती नरेश म्हस्केंनी आता टीका केली आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही वक्तव्य केलेले आहेत। महायुतीमध्ये जर त्या ठिकाणी निवडणूक लढवलं तर आनंदच आहे, पण मी स्पष्टपणे सांगतो, ज्या ठिकाणी भाजपचे कार्यकर्ते सक्षम आहेत आणि जर त्यांच्यावर अन्याय होणार असेल तर मी राज्याच्या नेतृत्वाला निश्चितपणे त्या लोकांची बाजू मांडून जर गरज पडली तर स्वतंत्ररित्या लढण्याकरता त्या ठिकाणी मी त्यांना सांगेन। काही अतृप्त आत्मे नवी मुंबईतील चुकीच्या पद्धतीने आमच्या नेत्यांविषयी काही स्टेटमेंट करत असतात। त्यांचं वय झालेलं हे आम्ही मान्य करतो। राजकारणामध्ये एखाद्याचा मत्सर असावा, एखाद्याबद्दल राग असावा, परंतु या स्तराला जर राग जात असेल तर ते चुकीचं आहे। गणेश नाईकांचा पुन्हा सोमवारी ठाण्यात जनता दरबार आहे। एकीकडे गणेश नाईक यांनी पुन्हा एकदा जिथे भाजपची ताकद तिथे स्वबळाचा नारा दिलाय, तर दुसरीकडे शिंदेच्या शिवसेनेकडून सुद्धा एकनाथ शिंदेंबद्दल बोलाल तर शिंदे शिवसेना ही शांत बसणार नाही असा गणेश नाईकांना इशारा दिलाय। मागील काही दिवसांपासून गणेश नाईक यांची शिंदेंना डिवचणारी वक्तव्य ऐकायला मिळत आहेत आणि त्यावरती आता शिंदे यांची शिवसेना सुद्धा आक्रमक झालेली असून गणेश नाईक यांना थेट इशारा दिलेला आहे। नाशिक कुंभमेळ्यासाठी महाराष्ट्रातील अधिकाऱ्यांनी प्रयागराज कुंभमेळ्याचा अभ्यास केला। महाराष्ट्रातील वरिष्ठ अधिकारी, पोलीस अधिकारी, विभागीय प्रमुख, नाशिक जिल्हाधिकारी यांनी प्रयागराज इथं अभ्यास दौरा केलाय। प्रयागराज येथील कुंभमेळ्यामध्ये वापरण्यात येणारं तंत्रज्ञान, AI कॅमेरे, आखाडे, सोयी सुविधा आणि ग्राउंड कंट्रोल मॅनेजमेंट याबाबत जाणून घेतलेलं आहे। नाशिक कुंभमेळ्याला 1 कोटीपेक्षा जास्त लोक येणार असल्याची माहिती आहे। 3 मुहूर्ताला भाविकांची गर्दी होऊ नये यासाठी अधिकचे 49 मुहूर्त हे काढले जाणार आहेत। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव आज अमरावतीमध्ये पार पडणार आहे। संघाच्या कार्यक्रमाला कमलाताई गवईंना मुख्य अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आले। मात्र प्रकृतीचं कारण देत कमलाताईंनी कार्यक्रमाला जाणार नसल्याचं पत्राद्वारे कळवलेलं आहे। आता आज संध्याकाळी 6:30 वाजता किरण नगर येथील श्रीमती नरसम्मा महाविद्यालयाच्या मैदानामध्ये हा कार्यक्रम कोण मुख्य अतिथी असणार हा प्रश्न आहे। टीईटी परीक्षेविरोधात महाराष्ट्रातील शिक्षक संघटना सुप्रीम कोर्टाचा दरवाजा ठोठावणार आहेत। टीईटी परीक्षा महाराष्ट्रातील शिक्षकांना बंधनकारक केल्यास 2013च्या आधी सेवेमध्ये लागलेल्या 5.5 लाख शिक्षकांना याचा फटका बसणार आहे। 1 सप्टेंबरला टीईटी परीक्षा बंधनकारक करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला महाराष्ट्रातील शिक्षकांनी कडाडून विरोध केलेला होता। राज्य सरकारनं आपली भूमिका या संदर्भामध्ये जाहीर करण्याची मुंबई मुख्याध्यापक संघटनेची मागणी आहे।
गेल्या काही दिवसांपूर्वी मराठवाड्यामध्ये ढगफुटी सदृश पावसामुळे प्रचंड नुकसान झालं. अनेक शेतजमिनी पाण्याखाली गेल्यामुळे अनेक पिकं ही मातीमोल झाली. याच पार्श्वभूमीवरती मनसे नेते आजपासून 3 दिवसीय मराठवाडा दौरा करणार आहेत. मनसे नेते बाळा नांदगावकर आणि सरचिटणीस मनोज चव्हाण यांच्यासह अनेक पदाधिकारी हा दौरा करणार असून लातूर, धाराशिव, सोलापूर इथल्या शेतकऱ्यांच्या भेटी देखील घेणार आहेत. तर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना बी बियाणे आणि खतांची मदत ही मनसे पक्षातर्फे देण्यात येणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या ओबीसी नेत्यांच्या बैठकीला बोलावलं नसल्यानं नाराज लक्ष्मण हाके आज जेजुरीमधून आंदोलनाची हाक देणार आहेत. लक्ष्मण हाकेंच्या उपस्थितीमध्ये आज ओबीसींचा मेळावा आहे. ओबीसी लढ्यासाठी जेजुरी गडावरती येण्याचं लक्ष्मण हाकेंनी आवाहन केलंय. हाके आज जेजुरी गडावरती ओबीसी आंदोलनाची तळी उचलणार. आपल्यावर अन्याय अत्याचार करण्याविरोधात ओबीसी समाज बांधवांनी एकत्र येऊन आंदोलनाची तळी उचलू असं हाके म्हणालेले आहेत. दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या ओबीसी नेत्यांच्या बैठकीवरती मनोज जरांगेंनी प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्र्यांनी जातीवादी लोकांचं ऐकू नये, अन्यथा परिणाम गंभीर होतील असा इशारा हा जरांगेंनी दिलाय. आता कशासाठी बोलवले आम्हाला माहिती नाही आणि बोलवलं म्हणून काय झालं हरकत नाही, परंतु मराठ्यांच्या आरक्षणाला कुठंही वेगळा फाटा दिला जाईल असं एकही पाऊल सरकारनं आणि मुख्यमंत्र्यांनी उचलायचं नाही. कारण आमचं आरक्षण हे हक्काचं आहे, आमच्या नोंदीचं आहे. त्यामुळं बाकीच्या भानगडीत मुख्यमंत्र्यांनी पडू नये एवढी आमची मात्र फक्त मुख्यमंत्र्यांकडे इच्छा आहे की मराठ्यांचं आणि मराठ्यांच्या पोराचं वाटोळ होईल असं आपण एकही पाऊल काही जातीवादी नेत्यांचं ऐकून उचलू नये, नसता पुढचे परिणाम तुम्हाला बघावं लागेल. 1994चा GR रद्द करण्याची मनोज जरांगे यांची मागणी ही सकल मराठा समाजाची नसून आझाद मैदानावर आपण मराठ्यांचं पानिपत केल्याचं लक्षात आल्यानंतर वैफल्यामधून आणि अज्ञानामधून अशा प्रकारची वक्तव्य केली जात आहेत. मराठा आंदोलक आणि समन्वयक संजय लाखे पाटील यांनी जरांगे पाटलांवरती आरोप केलाय. तर जे GR रद्द करण्याची मागणी करतायत त्यांनी स्वतः याचिका दाखल करा, मराठा समाजाला जात जोडू नका असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. पण दादांत खोटं सांगण्यासाठी जो प्रयत्न होतोय त्यातून फ्रस्ट्रेशन वाढलंय आणि आता आपण मराठ्यांना आरक्षण देऊ शकत नाही. 2 सप्टेंबरला मराठ्याचं आपण आझाद मैदानामध्ये पानिपत केलंय. हे लक्षात आल्यानंतर आता इतर जातीचं आरक्षण रद्द करा, त्या जातीचं काढा, त्या जातीचं काढा, त्या जातीचं काढा. मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा वाद अद्याप कायम आहे. अशातच मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत ओबीसी नेत्यांची बैठक पार पडली. यावेळी मंत्री छगन भुजबळ आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. विधी आणि न्याय विभागाची परवानगी न घेता हैदराबाद गॅझेट संदर्भात शासन निर्णय कसा घेतला असा सवाल भुजबळांनी सरकारला केलाय. तसंच महाज्योतीतील निधी उपलब्ध होत नसल्याचं म्हणत भुजबळ हे संतापले होते. तसंच मंगेश ससाणे आणि प्रकाश अण्णा शेंडगे हे देखील या बैठकीमध्ये आक्रमक झालेले होते आणि हैदराबाद गॅझेटचा शासन निर्णय रद्द करण्याची मागणी ही देखील करण्यात आली. यासोबतच बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेतोय. पाहत रहा एबीपी माझा.